नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताच्या नव्या अध्यायात आपलं स्वागत आहे. हा अध्याय आहे ना, तो एका खूप मोठ्या प्रश्नानं सुरू होतो आणि तितक्याच मोठ्या आशेनं संपतो. म्हणजे बघा, कलियुग कसं सुरू झालं आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे दोन्ही आपल्याला यात सापडतं. चला तर मग सुरू करूया. तर अध्यायाची सुरुवातच बघा एका अशा जबरदस्त प्रश्नानं होते, जो प्रश्न संपूर्ण मानवतेच्या भविष्यालाच एक नवी दिशा देणारा होता. तो प्रश्न होता की भगवान श्रीकृष्णाच्या महाप्रस्थानानंतर या पृथ्वीचं नेमकं काय झालं. आणि खरं सांगायचं तर हा फक्त एका युगाचा अंत नव्हता. नाही, ही तर एका अगदी नवीन आणि तितक्याच आव्हानात्मक पर्वाची नांदी होती. आणि तोच क्षण होता जेव्हा कलियुगाच्या अंधारानं हळूहळू या जगाला आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली. चरितामृत आपल्याला काय सांगतं तर श्रीकृष्णाच्या अनुपस्थितीमुळे धर्माचा जो प्रकाश होता तो मंदामला आणि बघता बघता या जगाचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलून गेला. बरं, मग हे कलियुग म्हणजे नेमकं काय? याला लोहयुग किंवा अंधाराचं युग असंही म्हटलं जातं. याचं मूळ आहे कल्मष या शब्दात. कल्मष म्हणजे काय तर अशुद्धता. आणि गंमत म्हणजे या युगात फक्त बाहेरच्या जगातच नाही तर माणसाच्या आत, अगदी आतमध्ये सुद्धा ऱ्हास सुरू होतो. या लोहयुगाची काही खास लक्षणं सांगितली आहेत. जसं की जगात नास्तिकता वाढू लागते, अध्यात्माची जागा भौतिक सुख घेतात, माणसाची जी नैतिक ताकद असते, शारीरिक शक्ती असते ती कमी होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे अधर्म आणि अन्याय वाढीस लागतो. खरं पाहिलं तर हे चित्र आज आपल्याला आपल्या आजूबाजूला किती सहज दिसतं, नाही का? आता हा बदल नेमका किती मोठा होता हे समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला आधीच्या युगांकडे एकदा बघावं लागेल. म्हणजे बघा, पूर्वीच्या युगांमध्ये माणसांकडे प्रचंड आध्यात्मिक शक्ती होती, पण कलियुगात तीच क्षमता खूपच कमी झाली. जिथे धर्म आणि सत्य हे जीवनाचं केंद्र होतं तिथे आता अधर्म आणि संघर्षाने आपली जागा पक्की केली. मग साहजिकच प्रश्न पडतो की अशा कठीण काळात आशेचा किरण कुठून दिसणार? मानवजातीला मार्गदर्शन करणारा तरी कोण? आणि इथेच हा अध्याय आपल्याला उत्तराकडे घेऊन जातो. ते उत्तर आहे दैवी हस्तक्षेप, जो श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात प्रकट झाला. ही जी अवतार संकल्पना आहे ना, तिचं मूळच इथे आहे. जेव्हा जेव्हा जगात अधर्माचा अंधार दाटून येतो तेव्हा देव स्वतः पृथ्वीवर येतात आणि त्यांचं ध्येय एकच असतं, धर्मस्थापना. म्हणजे काय तर सत्याचा आणि न्यायाचा मार्ग पुन्हा एकदा स्थापित करणं. आणि श्रीपाद श्रीवल्लभ हेच कलियुगातील भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार आहेत. या महान कार्याची, धर्मसंस्थापनेच्या कार्याची सुरुवात करण्यासाठी त्यांनी पीठापूरमध्ये जन्म घेतला. पण एक प्रश्न आहे, प्रभू हे धर्मस्थापनेचं कार्य करतात कसं? तर ते करतात आपल्या चित्राविचित्र लीलांमधून. आता ह्या ज्या लीला आहेत त्या केवळ चमत्कार नाही आहेत, नाही, त्या खरं तर भक्तांवर कृपा करण्याचा, त्यांना शिकवण्याचा आणि योग्य मार्गावर आणण्याचा एक दैवी मार्ग आहेत. ठीक आहे, तर आपल्यासमोर कलियुगाचं आव्हान आहे आणि दुसरीकडे दैवी अवताराचं आश्वासनही आहे. पण मग एका सामान्य माणसाने या युगात जगायचं तरी कसं? त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ एक इतका सुंदर आणि शक्तिशाली मार्ग सांगतात, आणि तो मार्ग आहे सत्य संकल्प. आता सत्यसंकल्प ही कल्पना वाटते तितकी काही अवघड नाहीये. जरा विचार करा, हे संपूर्ण ब्रह्मांड एका मोठ्या नियमाने चालतं, एका दैवी इच्छेने चालतं, बरोबर? सूर्य अगदी वेळेवर उगवतो, ऋतू वेळेवर बदलतात. हे सगळं कशामुळे होतं? त्या एका महान सत्यसंकल्पामुळे. आता जेव्हा आपण आपली कर्म, आपलं कर्तव्य या वैश्विक सत्याशी जोडून करतो ना, तेव्हा आपण प्रवाहाच्या दिशेने जातो आणि आपल्याला यश मिळतं. याउलट जेव्हा आपण याच्या विरोधात जातो तेव्हा आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे मग अपयश तर निश्चितच आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर कलियुगातील समस्यांना घाबरून पळून जायची अजिबात गरज नाही. खरा मार्ग आहे आपलं जे काय कर्तव्य आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि त्या दैवी सत्याशी एकनिष्ठ राहून पार पाडणं. यातच आणि फक्त यातच खरा विजय आहे. आणि इतकंच नाही, श्रीपाद श्रीवल्लभ फक्त त्यावेळच्या परिस्थितीवर बोलून थांबत नाहीत. ते पुढे जाऊन एक अशी अद्भुत भविष्यवाणी करतात जी येणाऱ्या भविष्यासाठी एक खूप मोठ्या आशेचा किरण आहे. ते सांगतात की ही जी दैवी कृपेची परंपरा आहे ती इथेच थांबणार नाहीये, ती अविरतपणे सुरूच राहील.
म्हणजे बघा, इथे आपल्याला एका दैवी परंपरेची साखळीच दिसते. सुरुवात होते पीठापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांपासून. त्यानंतर दुष्टांचा नाश करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवतरतील आणि हीच परंपरा पुढे जाऊन शिर्डीमध्ये समर्थ सद्गुरूंच्या रूपात प्रकट होईल, असं अगदी स्पष्ट भाकीत या अध्यायात केले आहे. ही भविष्यवाणी तर खूपच विशेष आहे. माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल, हे एक वचन या प्राचीन ग्रंथाला थेट शिर्डीच्या साईबाबांशी जोडतं आणि आपल्याला दैवी मार्गदर्शनाच्या सातत्याची खात्री देतं. किती अद्भुत आहे हे. आणि शेवटी हा अध्याय आपल्याला एका खूप मोठ्या, खूप महत्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातो. या गोंधळाच्या आणि अधर्माच्या युगात, जिथे प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर वाटते, तिथे एक माणूस म्हणून आपलं सर्वोच्च कर्तव्य काय आहे? आपलं सत्यसंकल्प नेमकं काय असायला हवं? आणि या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येकाने आपल्या आतच शोधायचं आहे.